कसं आहे मंडळी, निवडणुकीच्या मैदानात तुमचे किती उमेदवार उतरले आहेत आणि त्यातले किती जिंकून आलेत यावरून तुमचा स्ट्राइक रेट ठरवला जातो। हेच गणित पुढील काही मिनिटात महाराष्ट्राशी जुळवून पाहू। जागा वाटपांच्या फॉर्म्युल्यावरती नजर टाकली तर मैदानात असलेले सर्वाधिक उमेदवार भाजपचे होते। 2 नंबरला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे, 3 नंबरला काँग्रेसचे, 4 नंबरला एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे, 5 नंबरला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आणि 6 नंबरला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार होते। याच्यात वंचित बहुजन आघाडीचा आकडाही तगडा आहे। तब्बल 36 जागांवरती वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मैदानात होते। असो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शरद पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल बोलणार आहोत। शरद पवार यांना मिळालेल्या जागांपैकी एकूण किती जागांवर त्यांचे उमेदवार जिंकून येतील, स्ट्राइक रेट कसा वाढू शकतो, हेच आपण पुढील काही मिनिटात पाहणार आहोत। नमस्कार, मी सूरज पाटील, लगाव बत्तीमध्ये तुमचं स्वागत। व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून, तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आता सबस्क्राइब करा, जेणेकरून असे महत्त्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। विषयाच्या पुढे जाण्याआधी शरद पवारांनी कोणत्या मतदारसंघात आपले उमेदवार उतरवले आहेत त्यावर नजर टाकू। अहमदनगर दक्षिण मधून निलेश लंके, दिंडोरी मधून भास्कर भगरे, बारामतीतून सुप्रिया सुळे, बीड मधून बजरंग सोनवणे, भिवंडी मधून सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे, म्हाड्यातून धैर्यशील मोहिते पाटील, रावेर मधून श्रीराम पाटील, वर्ध्यातून अमर काळे, शिरूर मधून अमोल कोल्हे, साताऱ्यातून शशिकांत शिंदे। या 10 जागांपैकी कोणत्या जागांवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार वरचढ ठरलाय हेच आपण पुढील काही मिनिटात पाहणार आहोत। सुरुवात बारामती पासून करू। बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढाई झाली। इंदापुरात महायुतीची हर्षवर्धन पाटील आणि दत्तमामा भरण्यांच्या रूपात मोठी ताकद आहे। या दोघांकडेही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मोठा जनसंपर्क आहे। मात्र दोन्ही नेत्यांमध्ये आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेल्या नाराजीचा फटका काही प्रमाणात सुनेत्रा पवारांना बसलाय। प्रचारात दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते कमी प्रमाणात सक्रिय दिसत होते। तर इंदापुरात सुप्रिया सुळेंनी आपलं जुनं नेटवर्क वापरत गाव पातळीवरती जाऊन प्रचार केलाय। खडकवासल्याच्या शहरी भागातून सुनेत्रा पवारांना आणि ग्रामीण भागातून सुळेंना मताधिक्य मिळू शकतं। पण चर्चा अशा आहेत की कमळ चिन्ह नसल्यामुळे इथून अनेक मतदार मतदानासाठी घराबाहेर पडलेच नाहीत। भोरमध्ये संग्राम थोपटेंनी सुप्रिया सुळेंची बाजू सांभाळली। सोबत शरद पवारांना मानणाराही मोठा वर्ग इथं आहे, त्यामुळे इथून सुप्रिया सुळेंना लीड मिळू शकतं। दौंडमध्ये आमदार राहुल कुल आणि त्यांच्या पत्नी कांचन कुल यांच्या माध्यमातून सुनेत्रा पवारांना मोठी मदत झाली। जर भाजपचा मोठा मतदार इथून मतदानासाठी बाहेर पडला असेल तर इतर ठिकाणी कमी असलेलं मताधिक्य दौंडमधून सुनेत्रा पवार भरून काढू शकतात। पुरंदरमध्ये संजय जगतापांच्या मदतीने आणि शरद पवारांच्या बाजूने असलेल्या राष्ट्रवादीच्या 20 ते 30 स्थानिक नेत्यांच्या पाठिंब्यामुळे सुळेंना लीड मिळू शकतं। इथे विजय शिवतारे जरी सुनेत्रा पवारांच्या बाजूने असले तरी त्यांच्या बदलत्या भूमिकेमुळे म्हणावा तितका फरक पडणार नाही, अशी माहिती स्थानिक पत्रकार व्यक्त करतायत। बारामतीबद्दल बोलायचं झालं तर शरद पवार आणि अजित पवार यांच्याकडे पाहून मतदान करणारा सायलेंट वर्ग इथं आहे, त्यामुळे इथून 50-50 मतदान होईल असं बोललं जात आहे। एका वाक्यात बोलायचं झाल्यास इथून सुप्रिया सुळेंना लीड मिळू शकतं। बारामतीबद्दल आम्ही एक सविस्तर व्हिडिओ बनवला आहे, तो पाहण्यासाठी वरील आय बटनवर क्लिक करू शकता। आपल्या व्हिडिओतला दुसरा मतदारसंघ आहे अहमदनगर दक्षिणचा। नगरमध्ये निलेश लंके विरुद्ध सुजय विखे पाटील अशी लढाई आहे। इथं प्रचाराच्या पहिल्या दिवसापासून निलेश लंकेंच्या नावाची चर्चा होत राहिली। विखेंनी टीका करायचं आणि लंकेंनी उत्तर द्यायचं, असाच प्रकार इथून सुरू होता। कोरोना काळातलं काम, कार्यकर्त्यांना मिळालेला ऍक्सेस यामुळे लंकेंचं पारडं जड असल्याचं म्हटलं जात होतं। मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून नगरभर पसरलेलं विखे पाटलांचं जाळं आणि शालिनी विखे पाटील यांनी बचत गटाच्या माध्यमातून महिलांचं बनवलेलं संघटनही विखे पाटलांना मदत करू शकतं। मतदानाच्या दिवसापर्यंत विखे पाटलांची स्वतःची आणि भाजपची ताकद काम करत होती। मात्र चर्चेत असलेले निलेश लंके बूथ मॅनेजमेंटमध्ये कमी पडल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात। इथं दोघांमध्ये 50-50ची शक्यता असली तरी सुजय विखे पाटलांचं पारडं जड असल्याचं बोललं जातंय। पुढील मतदारसंघ आहे दिंडोरीचा। इथं भास्कर भगरे विरुद्ध भारती पवार अशी लढाई आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारती पवारांसाठी घेतलेली सभा, छगन भुजबळ, देवेंद्र फडणवीसांनी स्वतःकडे घेतलेली निवडणूक यामुळे पवारांचं पारडं जड असल्याचं बोललं जातंय। मात्र इथला कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या नाराजीचा फटकाही भारती पवारांना बसू शकतो। त्यातच उदाहरण म्हणजे पीएम नरेंद्र मोदींच्या सभेत कांदा प्रश्नावरून झालेला राडा। इथं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदारही आहेत, मात्र त्यांनी भारती पवारांना हवी तितकी मदत केली नाही असं स्थानिक पत्रकार सांगतात। त्यातच नरहरी झिरवळ तर भास्कर भगरेंच्या प्रचारात दिसले होते। त्यांच्या त्या व्हिडिओवरून माध्यमांमध्ये ही चर्चा झाल्या होत्या। अनेक गोष्टींवरून भास्कर भगरे जरी लीड घेतील असं वाटत असलं तरी भाजपची संपूर्ण यंत्रणा, बूथ मॅनेजमेंटमध्ये योग्य नियोजन या गोष्टीमुळे भारती पवार लीडवर असल्याचं बोललं जातंय। पुढील मतदारसंघ आहे बीडचा। इथं पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे अशी लढाई आहे। परळीमधल्या कथित बोगस मतदानावरून झालेला राडा
मराठा आरक्षणाचा मुद्दा, जातीय समीकरण, यामुळे हा मतदारसंघ गाजला हे नक्की. मराठा विरुद्ध ओबीसी असाही सामना बीडमध्ये काही प्रमाणात दिसला होता. पंकजा मुंडेंनी मतदारांना घातलेली भावनिक साध ही विसरून चालणार नाही. पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, सुरेश धस यांचं नियोजन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेमुळे मतदारसंघात बदललेलं वातावरण, यामुळे पंकजा मुंडेंच्या बाजूने वातावरण असू शकतं असं स्थानिक पत्रकार सांगत आहेत. राहिला प्रश्न बजरंग सोनवणेंचा, तर शरद पवारांनी लावलेली ताकद, मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचा होणारा फायदा, कारखानदारीतून तयार केलेला मतदारसंघात मुंडे घराण्याविरोधात असलेली नाराजी, याचा फायदा बजरंग सोनवणेंना होताना दिसतोय. इथं मुस्लिम मतदारांनी केलेलं मतदान निर्णायक आहे. फक्त ते कोणाच्या पारड्यात पडणार यावरूनच ठरवलं जाईल की गुलाल कोणाचा. पुढचा मतदारसंघ आहे भिवंडी लोकसभेचा. सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे विरुद्ध कपिल पाटील अशी इथली लढाई आहे. प्रचाराच्या सुरुवातीला वन साइड असलेला सामना बाळामामांना उमेदवारी मिळाल्यामुळे अटीतटीचा झालाय. इथं कोळी समाजाचं मतदान जरी निर्णायक असलं तरी ते मतदान दोघांमध्ये विभागलं जाईल. राहिला प्रश्न कुणबी मतदारांचा, तर ती सर्वाधिक मतं कपिल पाटलांना गेली असती. मात्र अडचण अशी आहे, अपक्ष उमेदवार, उद्योजक आणि कुणबी समाजाचे स्थानिक नेते निलेश सांबरे. या सांबरेंसाठी बच्चू कडू, प्रकाश आंबेडकरांनी सभा घेतली होती. सांबरेंमुळे कुणबी समाजामध्ये विभाजन होऊ शकतं. इथं शहापूर, मुरबाड भागातल्या शेतकऱ्यांची नाराजी, भिवंडी पूर्व आणि पश्चिम भागातल्या मुस्लिम मतदारांची बाळामामाला मिळालेली पसंती, प्रत्येक निवडणुकीत उभं राहिल्यामुळे लोकांपर्यंत पोहोचलेलं नाव, लोकांना थेट ऍक्सेस असल्याने बाळामामासोबत होणारी गर्दी, केजरीवालांची एक आणि शरद पवारांच्या 2 सभांमुळे काही प्रमाणात बदललेलं वातावरण, यामुळे बाळामामांचं पारडं या मतदारसंघात जड असल्याचं बोललं जात आहे. मतदानाच्या दिवशी एकीकडे भाजपची यंत्रणा काम करत होती, तर दुसरीकडे बाळामामाची स्वतःची यंत्रणा काम करत होती. यामुळे बूथ मॅनेजमेंटमध्ये दोघेही वरचढ ठरले आहेत. 6वा मतदारसंघ आहे माढ्याचा. माढ्यात रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील अशी लढाई झाली. इथं शरद पवार गटाच्या धैर्यशील मोहिते पाटलांना जिथून सर्वाधिक मतांची अपेक्षा होती त्या अकलूज, माळशिरस आणि फलटणमध्ये सर्वाधिक मतदान झाले. त्यामुळे या 3 विधानसभा क्षेत्रातून मोहिते पाटील लीड घेऊ शकतात असं बोललं जाते. अजित पवारांच्या राष्ट्रवादीतूनच नाईक निंबाळकरांना मोठा विरोध झाल्यामुळे तो मतदार धैर्यशील मोहिते पाटलांना मतदान करेल असा अंदाज शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून बांधला गेलाय. राहिला प्रश्न रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा, तर इथं शिंदेच्या शिवसेनेचा कॅडर आणि भाजपच्या कार्यकर्त्यांकडून प्रचार केला जात होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेमुळेही इथल्या मतदारांचा कौल थोडासा बदलल्याचं दिसून येत आहे. त्यात देवेंद्र फडणवीस यांनी या मतदारसंघातल्या नियोजनात स्वतःहून लक्ष घातलं होतं. मराठा आरक्षणाचा मुद्दा जरी इथं तापला असला तरी या मतदारसंघात म्हणावा तितका परिणाम दिसून आला नाही. राहिला प्रश्न बूथ मॅनेजमेंटचा, तर त्यासाठी मोहिते पाटलांनी स्वतःची यंत्रणा राबवली होती. मतदानाच्या दिवशी मतदारसंघातल्या अनेक भागात कार्यकर्त्यांना कामाला लावलं होतं, तर नाईक निंबाळकरांसाठी भाजपची संपूर्ण यंत्रणा कामाला लागली होती. आता नागरिकांच्या मते ही निवडणूक जरी मोहिते पाटलांच्या बाजूने असली तरी स्थानिक पत्रकारांच्या म्हणण्यानुसार ही लढाई 50-50 मध्ये आहे. 7वा मतदारसंघ आहे रावेरचा. इथं श्रीराम पाटील विरुद्ध भाजपच्या रक्षा खडसे अशी लढाई झाली. इथं शरद पवारांनी जरी ताकद लावली असली तरी ती एकनाथ खडसे आणि गिरीश महाजनांच्या स्थानिक नेटवर्कच्या समोर कमी पडली. राष्ट्रवादीत असलेल्या खडसेंनी उघडपणे भाजपच्या रक्षा खडसेंचा प्रचार केला. स्थानिक स्वराज्य संस्थेतलं जाळं वापरलं, तर राजकारणात नवख्या श्रीराम पाटलांकडे याच प्रचाराच्या पहिल्या दिवसापासून ते मतदानाच्या दिवसापर्यंत कार्यकर्त्यांची तगडी फळी दिसलीच नाही. मराठा चेहरा म्हणून जरी श्रीराम पाटलांना संधी मिळाली असली तरी रावेरमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मतदान झालंच नाही. अनेक गावांमध्ये पाटलांचं बूथ मॅनेजमेंट ढिसाळ होतं. राष्ट्रवादीचा मतदार आपल्याकडे वळवण्यास श्रीराम पाटील कमी पडलेत असं स्थानिक पत्रकारांचं विश्लेषण आहे. त्यामुळे या मतदारसंघात रक्षा खडसेंचं पारडं जड आहे. 8वा मतदारसंघ आहे वर्ध्याचा. इथं अमर काळे विरुद्ध भाजपचे रामदास तडस अशी लढाई झाली. 2 वेळा खासदार राहिलेल्या रामदास तडस यांना उमेदवारी दिल्यामुळे त्यांची मतदारसंघात ओळखी निर्माण झाली, स्वतःचं कॅडरही निर्माण केलंय आणि विरोधी बाजू म्हणजे त्यांच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सीची लाठी आहे. यांच्या विरोधात आधी काँग्रेस आणि आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीत असलेले अमर काळे मैदानात आहेत. डॉक्टर अमर काळे हे तडस यांना तोडीस तोड देतील असा राष्ट्रवादीच्या नेत्यांना विश्वास आहे. रामदास तडस यांनी 2014 आणि 2019 मध्ये 5 लाखांहून अधिक मतदान घेतलं होतं. त्या विरोधात काँग्रेसच्या उमेदवारांना 4 लाखांचाही टप्पा पार करता आला नाही. परिणामी ही जागा काँग्रेस लढण्यापेक्षा राष्ट्रवादीने लढणं पसंत केलं आणि काँग्रेसच्याच अमर काळेंना सोबत घेतलं. उद्धव ठाकरे शरद पवारांच्या काळ्यांसाठी झालेल्या सभा भावनिक मुद्द्यावरती गाजल्या होत्या. बूथ मॅनेजमेंटमध्ये रामदास तडस वरचढ ठरले असले तरी ठाकरेंच्या सेनेचे कार्यकर्ते
काँग्रेसचा सगळा कार्यकर्ता वर्ग आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मैदानात उतरले होते। त्यामुळे इथं 50-50चं वातावरण असल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात। आपल्या यादीतला 9वा मतदारसंघ आहे शिरूरचा। इथं अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आढळराव अशी लढाई आहे। शिरूरचं वातावरण पाहायचं झालं तर अजित पवार आढळरावांनी तक्रार करायची आणि त्याचं उत्तर अमोल कोल्हेंनी द्यायचं, असाच प्रचार सुरुवातीच्या काळात दिसून आला। कोल्हे आणि आढळरावांनी जेवढं दिलं नव्हतं तेवढं महत्त्व लोकसभेची घोषणा करण्याआधीपासूनच अजित पवारांनी या जागेसाठी दिलं होतं। त्यामुळे हा मतदारसंघ चर्चेत राहिला। या मतदारसंघात शरद पवारांना मानणारा मोठा कॅडर आहे। त्यात राष्ट्रवादी फुटल्याचं भावनिक वातावरण आहे। अमोल कोल्हेंचा आक्रमकपणा, विरोधकांवरती टीका, मॅरेथॉन दौरा, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, शरद पवारांच्या सभांमुळे राष्ट्रवादीचा कॅडर मजबूत करण्याचं काम करण्यात आलं। तर ठाकरेंचे शिवसैनिकही कोल्हेंच्या प्रचारात दिसून आले। खासदार असताना मतदारसंघात न फिरल्याचा प्रचार आढळरावांकडून केला गेला। हा मुद्दा कोल्हेंच्या अंगलट आल्याचंही काही प्रमाणात दिसून आलं। त्या उलट सत्ता नसतानाही मतदारसंघात दौरे करणं, स्वतःचा कार्यकर्ता वर्ग असणं, बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून मिळालेली ओळख, भाजपची मिळालेली ताकद आढळरावांना तारू शकते। मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर सेनेतून राष्ट्रवादीत जाणं यामुळे अनेक शिवसैनिक नाराज झाले होते। त्यात ज्यांनी 2019 मध्ये आढळरावांना पाडलं होतं त्यांनी यंदा आढळरावांसाठी मनापासून काम केलं नसल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात। यामुळे कोल्हेंचं पारडं या मतदारसंघातून जड आहे। आपल्या यादीतला शेवटचा म्हणजेच 10वा मतदारसंघ आहे साताऱ्याचा। उदयनराजे भोसले विरुद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे अशी लढत आहे। विधानसभेनुसार मताधिक्य पाहायचं झाल्यास वाई, कोरेगाव, पाटण आणि सातारा विधानसभा मतदारसंघातून उदयनराजे वरचढ ठरल्याचा अंदाज बांधला जातोय। तर कराड उत्तर, कराड दक्षिण, पाटणमधून शशिकांत शिंदेंना लीड मिळण्याचा विश्वास राष्ट्रवादीच्या नेत्यांना आहे। मतदानाच्या आदल्या दिवसापर्यंत शशिकांत शिंदे यांचं वारं असल्याचं म्हटलं जायचं, पण मतदानानंतर ही लढाई 50-50च्या रूपात आली। जिथे भाजपची ताकद कमी त्या कराडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा घेऊन मतदानात समतोल राखण्याचा प्रयत्न भाजपकडून केला खरा, पण बाळासाहेब पाटील, पृथ्वीराज चव्हाण आणि श्रीनिवास पाटलांचा होल्ड असल्यामुळे तिथला मतदार राष्ट्रवादीला सोडून भाजपला मतदान करणार का, हा सवाल आहे। बूथ मॅनेजमेंटमध्ये शशिकांत शिंदे आघाडीवर राहिले होते, तर भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या भरोशावर उदयनराजे भोसले राहिल्याचं पत्रकार सांगतात। सातारा हा शरद पवारांचा बालेकिल्ला समजला जातो, तसा प्रतिसादही सभामधून मिळाला होता। दुसरीकडे पीएम नरेंद्र मोदी यांच्या सभेलाही हजारो नागरिकांची गर्दी झालीच होती। मात्र या दोघांच्या सभांच्या गर्दीचं रूपांतर मतदानात होणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। एका वाक्यात सांगायचं झाल्यास या काटेकी टक्करमध्ये शशिकांत शिंदे वरचढ ठरू शकतात असा अंदाज स्थानिक पत्रकार सांगताना दिसतायत। थोडक्यात सांगायचं म्हणजे बारामतीमधून सुप्रिया सुळे, शिरूरमधून अमोल कोल्हे, भिवंडीमधून बाळामामा म्हात्रे, साताऱ्यातून शशिकांत शिंदे आणि म्हाड्यातून धैर्यशील मोहिते पाटलांचं पारडं जड आहे। तर 50-50च्या संभ्रमात अमर काळेंची वर्ध्याची जागा आणि निलेश लंकेची नगरची जागा आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 10 जागांवर उमेदवार असताना निम्म्याहून अधिक उमेदवार जिंकून येण्याच्या शर्यतीत आहेत। त्यामुळे सर्व पक्षांच्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचा स्ट्राईक रेट जास्त असल्याचा अंदाज समोर येतोय। बाकी कोणाचा स्ट्राईक रेट किती आहे हे 4 जूनला लागणाऱ्या निकालामधून स्पष्ट होईलच हे नक्की। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावबत्तीच्या सर्व सोशल मीडियाला आत्ताच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।